मंडळी, आज आपण एक अशी सत्य कथा जाणून घेणार आहोत जी समाजाला हादरवून टाकेल. धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अघोरी कृत्यांमधील ही एक घटना आहे जी एका तरुणीच्या जीवाशी खेळ करते आणि तिचा जीवाचा खेळच मांडते असं जणू. देशभरात अशा अनेक घटना घडत असतात, पण काहीच बाहेर येत नाही. अमरावतीत जिल्ह्यातील एक छोटंसं गावात असलेले एक मठात 75 वर्षीय सुरेंद्र मुनी तळेगावकर याने धर्माच्या आड लपून अत्याचाराचा डाव मांडला होता. या मठात सेवा करण्यासाठी आलेल्या 17 वर्षीय मुलीच्या आयुष्याला काळोखाचा शाप लागला. तिच्या कुटुंबाने तिला या मठात पाठवले. तिथे तिची मावशी सेवेसाठी रुजू झालेली होती. पहिल्या काही महिन्यात तिला इतर सेवकांसोबत अगदी साधेच काम दिलं गेलं. पण हळूहळू तिच्या भोवतीच्या परिस्थितीचा जरा रंग वेगळा दिसू लागला. सुरेंद्र मुनीने तिच्यावर विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली होती. तो तिला सतत कामानिमित्त जवळ बोलवायचा, तिच्या भोवती राहायचा, तिला वेगळं राहण्यास सांगायचा. सुरुवातीला ही मुलगी या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होती, पण एका रात्री तिच्या आयुष्याचं कायापालट होऊन गेलं. रात्रीच्या साधारण 12 वाजले होते तेव्हा तिच्या मावशीने तिला झोपेतून उठवले आणि म्हणाली, "बाबांनी तुला खाली बोलवलंय." मुलगी चकित झाली, कारण रात्रीच्या वेळेस कधीच असं तिला बाबा कधी बोलवलेच नव्हते. पण आता आज्ञा त्यांची आली म्हणल्यावर तिला जाणं भाग होतं. अंधाऱ्या तळघरात पाय ठेवताच तिला एक विचित्र थंडगार हवा जाणवली. आज सुरेंद्र मुनी शांत बसला होता. तिथे नम्रपणे नमस्कार तिनं त्याला केला. पण पुढच्या क्षणी त्यानं तिचा हात घट्ट पकडला आणि दरवाजा बंद करून घेतला. तिला काही कळायच्या आतच तिच्यावर अत्याचाराचा सडा चालू झाला. या घटनेनंतर तिने मावशीला सांगितलं, पण मावशीने तिला गप्प बसायला भाग पाडलं. पुढील वर्षभर तिच्या आयुष्याला नरक बनवलं गेलं. केवळ सुरेंद्र मुनीच नव्हे, तर त्याच्या जवळचे इतर सर्व साधू तिच्यावर तुटून पडत होते. पण या अत्याचाराच्या परिसीमा तेव्हा ओलांडली जेव्हा तिच्या शरीरात वेगळे बदल दिसू लागले. ती गर्भवती राहिली. आता हा गुपित लपणार जास्त काळ नव्हतं. अखेर तिच्या वडिलांना जेव्हा ती भेटायला आली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की काहीतरी मोठा प्रकार घडणार. त्यांनी तिला बाजूला घेतलं आणि विचारलं तेव्हा ती डासा रडू लागली आणि सगळं सत्य बाहेर आलं. तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपास सुरू झाला आणि या अत्याचारांमध्ये सामील असलेल्या सर्वांना पोलिसांनी अटक केलं. DNA चाचणीमध्ये असं स्पष्ट झालं की ती गर्भवती होती आणि हे मूल या मठातील नाराधमाचंच होतं. मंडळी, ही काही एकमेव घटना नाही. धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या आड लपून अशा कित्येक अत्याचार होत असतात. पण आपण जर अशा गोष्टींविरुद्ध आवाज उठवला नाही तरच या पाशवी प्रवृत्तीला थारा बसणारही नाही आणि ते थांबणारही नाही. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नक्की कळवा. अशी सत्य घटनांवर आधारित आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.